सो गाईज, अशा प्रकारे काहीतरी व्लॉगची सुरुवात झाली आज आता दुपारचे वाजले आहेत 5. सो मी कामाला बसली आहे आणि अनिकेतची आज आहे लीव. सो त्याला मी लीव म्हणून त्याला मी काम दिलेलं, तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला. तो इस्त्री करत होता माझे कपडे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. सो कुठे जातो ते मी तुम्हाला उद्या सकाळीच दाखवते आम्ही कुठे चाललो आहे. आणि आम्ही दोघंच नाही, आम्ही सगळी फॅमिली जातो आहे. म्हणजे ह्याचे मम्मी पप्पा आणि माझे मम्मी पप्पा आणि अनु असे आम्ही सगळे फॅमिली जातो आहे. सो कुठे जातो ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो सकाळी. सो तोपर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला दिसेल शेवटला ब्लॉगच्या एंडच्या वेळेस आम्ही कुठे पोचलो. सो आणि माझं काम पण चालू आहे ह्याच्यामध्ये आणि इथे सगळं पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण. आता अजून बॅग नाही भरल्यात, बॅग भरायचं काम चाललं आहे, सगळं पसारा पडला आहे. तर बॅग भरून पटापट आम्ही मग ह्यांना बाहेर पण जायचं अजून. सो ते जाऊन वगैरे येतील सगळे, काय घ्यायचं आहे त्यांना डीमार्टमधून. सो ते सगळं घेऊन वगैरे मग रात्री आम्ही निघू. तुम्ही बघा आम्ही कुठे जातो ते. सो गाईज, आत्ता वाजले आहेत 9:30. आज आपण म्हणतो की कामाला बसूया काम लवकर होईल, पण अशाच वेळीस कामामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी येतात आणि काही ना काहीतरी येतच असतं, त्याच्यामुळे ते उठायला पण नाही होत. बघा मी अजून कामच करते आणि आता जस्ट हा असा बसला आहे अनिकेत. तो त्याचं स्किन केअर त्याने सुरू केलं आहे आणि अजून घरात आमचे आता हे लोक डीमार्टला वगैरे जाऊन आले. मी आता बॅग भरली आहे, असे 1 दिवसाचे कपडे घातले आहेत. हे मी कपडे बिपडे सुकत घातले. आता भांडी घासून घेत आहेत. आता जेवणाची तयारी केली आहे. बाहेर बाबा हे करतात इस्त्री. असं काहीच आमचं गडबड चालू झाली आहे. कुठे जातोय ते समजेलच. ही एक्साइटमेंट जोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला राहणारच एक्साइटमेंट. त्याच्यानंतर मम्मीकडे पण खूप गडबड चालू आहे, तिथे पण अनिरुद्ध कामाला बसला आहे, ते दोघांचं पॅकिंग चालू आहे. सो बघूया आता आम्ही पुढे जातो आवरून वगैरे स्टेशनवरती वगैरे. मम्मी तिथे शूट करते ते तुम्हाला दाखवेनच सगळं. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि सबस्क्राईब करत जावा आणि लाईक करत जावा. सो गाईस, आपली झाडं वाचवण्यासाठी हा उपाय केला आहे आम्ही. सगळ्यांना माहितीच असेल आजकाल सगळीकडे ॲमेझॉन मेशोवरती वगैरे सगळीकडे अवेलेबल आहेत. तर हे असं आम्ही बनवलं आहे मेन तुळशीसाठी, कारण का तुळस लगेच बावते. सो आता मी लावते म्हणून ती लावते आणि पकड आता मी लावते. इथे पण दाखव फ्लॅश, इथे काढून नको पकडू, झाडवं पकड. इथे दाखव ना मी, इथे खूप खायचं. नक्की पाणी चालू आहे का रे? कुठून चालू आहे? हां, असं फक्त ठेवू ना. पडली नाही पाहिजे फक्त. बघ जरा ती अशी झाली आहे वाकडी. थोडं टाईट करू का? सो इतकं पटापट आता आमची गडबड चालू आहे. खूप जास्त लगेच 10 वाजलेत. टाईम पण असा पटापट जातो आहे की समजत नाही. तो झाडांचं सगळं अरेंज करतो आहे इथे लावून सगळं, त्याचं काम चालू आहे. मी आता किचनमध्ये थोडंफार आवरून घेतलं, त्या 2 बॉटल भरून घेतल्या. अजून आम्हाला जेवायचं बाकी आहे. इकडे सगळं साफबीफ करून क्लीन करून घेतलं. आत्ता मी तेच, आता मला आठवलं मी ज्वेलरीचे पाऊच भरून ठेवले आहेत, फक्त मला आता ते आतमध्ये बॅगमध्ये टाकायचे. ते सगळं मी आवरते आता ते मी पटापट. त्यासाठी मी ही एक छोटी बॅग घेते सोबत, जी आपल्याला हँडी बरं पडतं. म्हणजे
आणि हा आपल्याला कधी काय लागलं अर्जंटमध्ये तर मग आपण काढून लगेच वापरू शकतो ते. सो पटापट हे गोष्टी आवडते मी. सो तुम्ही बघा ते. त्याच्यामध्ये तर मोस्टली याच गोष्टी असतात. हेअर कंगवा, जे नॉर्मल गोष्टी आपण भरतो त्या आम्ही सगळं ह्याच्यात पॅक करते. आता डिटेलिंग मध्ये तुम्हाला दाखवत बसत नाही जेवढं आता मी हे भरलंय तेवढंच. येस बघा, मी खूप बिझी असल्यामुळे कामात माझा नवरा माझ्यासाठी जेवण घेऊन आला. ऑफिसचं जर चालूच आहे, आता मी बंद करणार. सो असं प्रेम असावं लागतं आणि काळजी, बायको उपाशी राहू नये म्हणून. छान छान. सो ऑलमोस्ट आता पॅकिंग झालंच आहे आमचं सगळं. हे बघा 11 वाजलेले आहेत बरोबर. आणि आता मी पण तयार झाली. असं नॉर्मलच घातलं, जे आपण ट्रेनमध्ये आता कम्फर्टेबल वाटू असे कपडे घालायचे. ट्रेनने जातोय ते. आता मी बोलली ट्रेनने जातोय एवढंच बोलले, फक्त कुठे जातोय ते आता फक्त तुम्ही नंतर बघा आम्ही कुठे जातोय. सो एक आपली बॅग घेतली आणि हे सगळं बाकी हे रेडी होतात बाहेर सगळे. आता भेटूया आपण माझ्या मम्मी पप्पांना वगैरे सगळ्यांना. चला बघतो आता सगळं घर आवरून निघतो बाहेर. मंडळी आले आहेत. एक तुमचं कुठे? एक मिनिट. तुमचे 3च आहेत ना? 25, 27. आम्ही सगळे आता आपापल्या सीटवरती बसलो, खाली झोपलेत आमचे मेंबर आणि इथे मी बसले. दिसते मी दिसतोय. कोण बघताय आता? मला घे.
म्हणले नाही आम्ही गणपती पुळेला चाललो. सकाळ झाली आता आम्ही चाललोय. उतरलो रत्नागिरीला. नाही उतरले, आता उतरणार. कसं आलं ना बाहेर सावली. पाऊस पडू शकतो. पडून गेलाय. एकाच ठिकाणी थांबणार ना? होईल का? मी ह्यांच्यात जाऊ का? होत असेल तर बघ जागा.